नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे विचार जे आजही भक्तांना आत्मविश्वास देतात, जीवन जगण्याची प्रेरणा देतात. मित्रांनो, हे विचार तुम्ही संपूर्ण ऐका. बघा, तुम्हाला एक वेगळीच शक्ती मिळेल, तुम्हाला एक आत्मविश्वास मिळेल, जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल. स्वामी म्हणतात, काहीच नसताना जे माणसं सोबत उभी राहतात ती योगायोगाने नाही तर देवाने पाठवलेली असतात. कारण स्वार्थ संपला की बहुतेक नातीही संपतात, पण देवाने दिलेली माणसं परिस्थितीच्या प्रत्येक कसोटीवर विश्वास साथ सोडत नाहीत. म्हणून आयुष्यात जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा देव स्वतः माणसाच्या रूपात आपल्या बाजूने उभा राहतो. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसामध्येच तुमचे चांगले दिवस लपलेले असतात. तुटलेल्या आरशामधूनही स्वतःचं प्रतिबिंब दिसतं, तसंच अपयशातूनही तुमचं खरं सामर्थ्य दिसतं. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकरच येणार. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. एखादी व्यक्ती जर आपल्याला दुःखात सोडून गेली तर त्याचं वाईट वाटून घेऊ नका. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतो आणि जाताना एक शिकवण देऊन जात असतो. ती गेलेली प्रत्येक व्यक्ती शिकून जाते की प्रत्येकावर विश्वास ठेवायचा नसतो आणि ठेवला जरी तरी गुंतायचं मात्र नसतं. दुसऱ्यावर प्रेम करताना स्वतःवरही प्रेम करावं आणि अपेक्षा फक्त स्वतःकडूनच ठेवावी. काही वेळेस मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्यासोबत वागतात, पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला. माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असायला पाहिजे. कारण स्वच्छ कपड्याची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारे लोक जास्त चांगले असतात. कारण बुद्धीचा वापर करणारे लोक अधिक स्वतःचाच विचार करतात, पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या क्षणी कुणीही झोपत नाही. तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार. तुझ्या सोबती जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी मी उभा राहणार. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला स्वामी समर्थांचे विचार आवडले असतील तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.